नाहीये, जाम होतो कसा? निव्वळ 6 मिनिटात मी मानगाव पार केलंय. नमस्कार मंडळी, आज तारीख आहे 9 जून. आपण करतो लांजा टू मुंबईचा प्रवास. तर आजचा प्रवास असणार आहे फ्रॉम मानगाव. तर ऑलमोस्ट संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आपण येऊन पोहोचलो मानगावला. आणि मानगाव ट्रॅफिक बघा, हे नेहमीच झालंय. सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, ट्रॅफिक मजबूत लागते बघा. इकडून ट्रॅफिक सुरू झालंय. आता वाजले किती आहेत? 5:45. आता मानगाव कधी बायपास करतो ना तुम्हाला सांगतो. कंटाळा आलाय, कंटाळा अक्षरशः. चला, थोडं गॅप आहे, राईटनी गावडी आहे. परा परा परा. हाय ग बाबा, माझा दमलो. आता पुढून तर कुठची गाडी अशी येत नाहीये, तरी पण एवढं जाम काय कळत नाही. हा झोलच कळत नाही मला मानगावचा. खरं बोलतो, बायकर नशिबान आहेत बाबा अशा टायमाला. हां, ते बोल, समोरून गाडी अशी येतच नाही कुठची, पण जाताना बघा काय जाम आहे. चला 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 चला, आलो पुढे, आलो पुढे, आलो पुढे, आलो पुढे. आणि प्रॉब्लेम काय माहिती का, जाम जास्त होतो. पहिलं दुकान आहेत, माणसं चालतात, अशी इकडे साईडला गाड्या पार्क करून ठेवतात. जाम होणार आहे तर काय होणार यार, रस्ता पण लहानच आहे यार. पुढे बघा, पुढे कोणच नाही आहे. हे अशा लोकांमध्ये जास्त जाम होतो. कप्पाळ माझं खरोखर. आणि जाम केवढा आहे पाठी तो. हे माहिती आहे इकडे ट्रॅफिक होतं, तरी पण त्याला गाडा लावणार इकडे. पुढे पुढे तर कायच नाही आहे. तर एवढं पुढे कायच नाही तर जाम एवढं होतं कसं यार? तो पुढे कायच नाही आहे. फालतुगिरी लोक GPS वर बघतात, घाबरतात आणि तो बायपास घेतात. आणि इकडून एक बायपास आहे, तुझा तो डायरेक्ट आपला पाल निजामपूरला या राईटने. बघा ना, पुढे कायच नाहीये, पुढे कायच नाहीये. जाम होतो कसा? पाठी लाईन केवढी लागली होती. निव्वळ किती वाजले बघा आता? 5:51 काहीतरी, 5:45च्या आसपास मी मानगावला ट्रॅफिकमध्ये होतो. निव्वळ 6 मिनिटात मी मानगाव पार केलंय बाईकने. ऑफकोर्स गाडी असेल तर टाईम लागणारच, कारण बाकी सर्व क्लिअर होईपर्यंत. पण पुढे जाम होतो कसा? त्या दुकानं बाहेर लावलेली असतात, लोक तर चालतातच, प्लस गाड्या पार्क केलेल्या असतात अर्ध्या रस्त्यावर. कोणाला युटर्न मारायचा असतो, कोण स्लो करतो बघत बघत, आपल्या धुंदीत चालवतो. म्हणून जाम होतो मानगावला. अरे देवा महाराजा, जेव्हा मी GPS वर बघितलं ना, एवढा लाल लाल भडक होता, एवढी मोठी रेष होती, तुझ्याच माझी फाटली होती. मला भाई आरामात 1 तास गेला आपला. पण निव्वळ 6 मिनिटात बाहेर आलो आपण. तर मी एक गोष्ट नक्की सांगेन, बायकरनी राईट लेफ्ट घेऊन बाहेर पडलं चालेल, कारण बाईक लहान असते, बाईक कशी पण निघते. पण मोठ्या गाड्यांनी राईटला येऊन ट्रॅफिक जाम करू नये प्लीज, आणि काही नाही. आणि मानगावला पुढे जे गाड्या असतात ना, त्यांना एकच विनंती आहे की रमत गमत गाडी चालवू नका. काय घ्यायचं असेल गाडी पुढे लावा आणि परत पाठी या चालत आणि घ्या काय ते करायचं ते. लोकांच्या ट्रॅव्हलची वाट लावू नका, बस एवढं सांगतो तुम्हाला, आणि काय नाही.